शिवसेनेचे संदीप चौधरींच्या नेतृत्वात पारोळा रोडवर खड्ड्यांना रांगोळी घालून आंदोलन। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या शिवसेना उभाटाने खड्ड्यांच्या आजूबाजूला रांगोळी टाकून सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात निषेध आंदोलन केले। सेनेचे उपमहानगर प्रमुख संदीप शिवदास चौधरी यांच्या नेतृत्वात आज हे आंदोलन करण्यात आले। धुळे शहराच्या मध्यवर्ती भाग असलेला पारोळा रोडवर वराडी अंडे विक्रीपासून ते पारोळा रोड चौफुलीपर्यंत व कृषी उत्पन्न बाजार समिती लगतचा रस्ता तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सुभाष पुतळा या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर 2-4 फुटाचे मोठमोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालवणारे व पायी चालणाऱ्यांना प्रचंड कसरत करावी लागत आहे। रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप निर्माण झाला आहे। जर हा रस्ता लवकर दुरुस्त केला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जर कोणताही अपघात झाला तर संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा चंद्रशेखर आझाद नगर शिवसेना व पेठ विभागाच्या वतीने उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी, कैलास मराठे, सागर निकम, सागर साळवे, विलास खेमनर, ॲडव्होकेट सागर जोशी, उमेश दुसे, मनोज शिंदे, राजू पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी दिला आहे। करणारा या मनपा अधिकाऱ्यांचा, खड्ड्याकडे दुर्लक्ष करणारा या बांधकाम अभियंत्याचा, अरे मनपा अभियंता करता काय, अरे मनपा अधिकारी करता काय, बांधकाम अभियंत्याचा मोठे मोठे खड्डे पडलेला रस्ता दुरुस्त झालाच पाहिजे। मित्रांनो आणि धुळेकर नागरिकांनो, आज धुळे शहरातून मध्यवर्ती भागातून जाणारा रोड म्हणजे पारोळा रोड। या पारोळा रोडवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि खड्ड्यामुळे आता एक रिक्षा पलटी झाली आणि हा जो पारोळा रोड आहे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो। तरी माझे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना, महापालिकेच्या मुदत अधिकाऱ्यांना लाजा वाटू द्या। तुम्हाला आरामखोरांना रिक्षा पलटी होऊन राहिली, हे तुम्हाला लाजा वाटत नाही का? फुकटचा पगार घेता का? फुकटची पेन्शन घेता का? जर हा रस्ता लवकर दुरुस्त केला नाही तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असं महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही शिवसेनेच्या वतीने आवाहन करत आहोत। तसेच त्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे, सत्ताधारी पक्षातील तथाकथित भावी आमदारांना आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे आणि या पारोळा रोडवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागत आहात? अरे लाजा वाटू द्या। हिंदुत्व करतात। अरे हिंदूंचा सर्वात मोठा सण गणपती बाप्पा येत आहे। गणपतीच्या इकडनं मिरवणुका जातील, घालत दही अंडी झाली, गणपती नवरात्र येत आहे आणि कोणत्या हिंदुत्वाच्या बाता करतात। आणि या भागातून 90% हिंदू वापर करतात। लहान मुली जातात, म्हाताऱ्या मुली जातात, जवान मुली जातात, अंध जातात, अपंग जातात। अरे तरी तुम्हाला लाजा वाटू द्या। ते कोणत्या तोंडाने मतदान मागत आहात? अरे तुमची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे ना, तर त्या अधिकाऱ्यांना, मनपाच्या अधिकाऱ्यांना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धरून आणा आणि हा रस्ता लवकर करा, अन्यथा तुमच्या विरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल। अरे हिंदुत्व करण्यानं हे कुठं गेलं तुमचं हिंदुत्व? इथं सगळे हिंदू येतणार आहे, इथं हिंदू लोक मरू राहिले, खपू राहिले, पडू राहिले ना। तरी आम्ही ते सत्ताधारी पक्ष आणि बांधकाम विभाग, महानगरपालिका बघून घ्या। इथं काका आता पसून गेले, गाडीमध्ये पसून गेले। जर तुम्ही पारोळा रोड हे मार्केटपर्यंत रस्ता जर तुम्ही लवकर केला नाही, बांधकाम विभागाचे अधिकारी, मनपाच्या अधिकाऱ्यांना, तर तुमच्या विरोधात इथं काही झालं तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात न्यायालयात जाण्यात येईल आणि तुमच्या घरांजवळ शिवसेना स्टाईलने
शिवसेनेचा